Hello friends, myself Gaurav Sonavne. I am a lecturer at the NSCOP College of Pharmacy, Vaizapur. Today we are discuss a new chapter named as hypoglycemic agent. So first of all we are see a definition. सर्वात पहिले आपण डेफिनेशन बघूयात. What is hypoglycemic agent? The drug are used to lower blood sugar level are called as a hypoglycemic agent. जे ड्रग रक्तातील साखर रक्तातील शुगर कमी करतात त्यांना काय म्हणतात हायपोग्लायकमिक एजंट म्हणतात. दे आर यूज टू ट्रीट डायबेटिक मेलायटस. डायबेटिक मेलायटस हा जो काय डिसीज आहे डिसऑर्डर आहे क्रोनिक डिसऑर्डर आहे याला याचा मेडिकेशन म्हणून हायपोग्लायकमिक एजंट वापरत असतात. So what is diabetic mellitus? It is a group of metabolic disease in which there are the high blood sugar level over the prolonged period. म्हणजे जास्त काळ शुगर ही ब्लडमध्ये राहणे या डिसीजला डायबेटिक मेलिटस असं म्हणत असतात. त्याचे सिम्पटम अँड सायन्स काय आहे ते इन्क्रीज द युरिनेशन ॲज वेल ॲज हंगर. हे जे लोक असतात डायबेटिक पेशंट या डायबेटिक पेशंटमध्ये हंगर म्हणजे काय भूक यांची खूप वाढलेली असते आणि इन्क्रीज द युरिनेशन म्हणजे दिवसातून जास्त वेळा त्यांना युरिनेशनसाठी जावं लागतं. हा जो काय डायबेटिक मेलायटस हा जो काय डिसीज आहे हा भारतामध्ये 70 ते 75% लोकांना आपल्याला दिसून येतो. घराघरात हा आढळून येणारा डिसीज आहे. याचं नाव आहे डायबेटिक मेलायटस. तर डायबेटिक मेलायटस इन्क्रीज द ब्लड शुगर लेवल विथ द हेल्प ऑफ ग्लायकोजुरिया. ग्लायकोजुरियाच्या मदतीने ब्लडमधील शुगर ही मोठ्या प्रमाणात वाढवतो. कोण? तर ग्लायकोजुरिया. तर हे जे काही तुम्ही बघताय नॉर्मल पर्सनमधील ब्लड शुगर लेवल ही 70 to 80च्या आतमध्ये असते. ठीक आहे. ही जर का वाढली तर तुम्हाला हायपरग्लायकेमिया झाला असं समजून घ्यायचं. जर यापेक्षा जर का तुमची कमी असेल 70 ते 80पेक्षाही कमी जर तुमची ब्लड शुगर लेवल असेल तर तुम्हाला हायपोग्लायकेमिया म्हणजे तुमची पॅनक्रिया कमी अमाऊंटमध्ये इन्सुलिन बनवत आहे तर त्या कंडिशनमध्ये हायपोग्लायकेमिया डिसऑर्डर झालेला आहे समजून घ्यायचं. तर मित्रांनो खाली दिलेल्या 2 फिगरमध्ये तुम्हाला समजून जाईल की नॉर्मल पर्सनमधील ग्लुकोज इन ब्लड हे एकदम सुरळीत पाहताना तुम्हाला दिसतंय. एकदम व्यवस्थितरित्या ते ब्लड सेल वेसलमधून वाहताना दिसतात. पण ज्या पर्सनला हायपरग्लायकेमिया म्हणजे त्याला नाही का जास्त अमाऊंटमध्ये त्याच्या इन्सुलिन जास्त अमाऊंटमध्ये शुगर ब्लडमधील असते अशा पर्सनचं जर तुम्ही वेसल्स बघितल्या तर त्या वेसल्समध्ये बघा किती थिक अशी वेसल्स आहे. तर मग हे घातक का आहे? कारण की जर तुमचं ब्लड घट्ट होत चाललं ब्लड हे थिक होत चाललं शुगर लेवल त्या ब्लडमधील वाढलेली असेल तर ते ब्लड हे थिक होऊन जातं आणि ज्या ठिकाणी कोलेस्ट्रॉलमुळे थोडासा वेसलचा भाग हा भरलेला असेल आणि तिथून प्रवाह सुरळीत होत नसेल तर अशा कंडिशनमध्ये जर का तुम्हाला डायबिटीस असेल हायपर डायबिटीस असेल तर अशा कंडिशनमध्ये तुमचं ब्लड थिक होऊन जातं आणि थिक झाल्यामुळे ते सुरळीत प्रवाह त्याचा वाहत नाही आणि अशा कंडिशनमध्ये हार्टला इनसफिशियंट अमाऊंटमध्ये जर का ब्लड भेटलं तर त्यावेळेस तत्काळ तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणजे तुम्ही बघा कोणत्याही हार्ट रिलेटेड डिसऑर्डर रिलेटेड तुम्ही एखाद्या दवाखान्यात गेलात हॉस्पिटलमध्ये गेलात तर त्या बाजूला तुम्हाला हार्मोनल डॉक्टर दिसेल. म्हणजे तुम्हाला डायबेटिक्सचा डॉक्टर तिथे दिसतो म्हणजे दिसतो. तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा हार्टच्या कॅबिनच्या बाजूला तुम्हाला एक 100% डायबेटिक्सचा एक डॉक्टर तुम्हाला दिसतो. कारण की हार्ट आणि डायबेटिक्स हे इंटरकनेक्टेड डिसऑर्डर्स आहे आणि दोन्हीही प्रोलॉंग डिसीज आहे. म्हणजे काय क्रोनिक म्हणजे काय की दीर्घ काळ चालणारा हा आजार आहेत. तर मग हा जो काही हायपोग्लायकमिक जो काही एजंट आहे हे 2 भागामध्ये डिवाइड होतात. एक म्हणजे हायपरग्लायकमिक आणि एक म्हणजे हायपोग्लायकमिक. म्हणजे 2 टाईपचे लोक तुम्ही जर का तुम्ही बघाल तुमच्या फॅमिलीमध्ये डायबिटीसचे पण 2 प्रकार असतात. त्यामध्ये कशा असतात ते तर एक पेशंट असा असतो हायपरग्लायकेमिक त्याची नाही का ब्लड शुगर लेवल इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते की त्याला टॅबलेट घेऊन किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन घेऊन ती कमी करावी लागते. एक पर्सन असा असतो सेकंड तो त्याची नाही का कंडिशन अशी असते की त्याची नाही का त्याला जास्त वेळा नाही का गोड खावं लागतं कारण की नाही का त्याच्या शरीरात इन्सुलिन किंवा त्याच्या शरीरात ग्लुकोजच तयार होत नाही. मग त्याला काय करावं लागतं दर 2-3 तासाने चॉकलेट्स वगैरे काहीतरी खावं लागतं. जर त्याने तसं नाही केलं तर त्याला चक्कर येऊन तो पडतो. त्याला लगेच त्वरित तुम्ही जर का चॉकलेट एखादा स्वीट ग्लुकोज तुम्ही त्याला दिलं तर तो लगेच त्वरित उभं राहतो मस्तपैकी चालायला लागतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की शरीरामध्ये ग्लुकोज निर्माण होत नाही. तर हाय ब्लड
हाय ब्लड शुगर लेवल, हायपरग्लायसेमिकमध्ये, हायपोग्लायसेमिकमध्ये लो ब्लड शुगर लेवल दिसते. याचे सायन्स अँड सिम्टम्स बघूया. हायपरग्लायसेमिकचे सिम्टम्स काय? ड्राय माउथ, विकनेस, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, हेडॅक, ब्लरी विजन, फ्रिक्वेंट युरिनेशन, म्हणजे जास्त अमाऊंटमध्ये युरिनेशन दिसतं, विकनेस असतो या लोकांमध्ये, शॉर्ट ब्रेथ असते यांची. हायपोग्लायकेमियाचे काही सिम्टम्स असतात तर त्यामध्ये एक नंबर म्हणजे हंगर, म्हणजे त्यांना नाही का तीनदा भूक लागते. ठीक आहे, दिवसातून नॉर्मल पर्सन 3 वेळा जेवतो तर ते 5 ते 6 वेळा जेवत असतात, मिल घेत असतात. फटिक, स्वीटिंग, फास्ट हार्टबीट, म्हणजे ह्या लोकांमध्ये नाही का आपल्याला नाही का फटिक दिसतात, स्वीटिंग म्हणजे घाम येताना दिसतो, आणि फास्ट हार्टबीट या लोकांची या पर्सनमध्ये आपल्याला आढळून येते. तर मित्रांनो, एक नवीन प्रश्न आपल्याला उद्भवतो, त्याचं नाव आहे हाऊ डज हायपरग्लायकेमिया ऑकर. हायपरग्लायकेमिया कसा होतो? द ब्लड और शुगर इज अ बॉडी यूज फॉर एनर्जी. ही जी काय ब्लड आहे, शुगर आहे, ग्लुकोज आहे, हे आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस रक्तवाहिन्यांमध्ये ते उतरतात, कोणाकडून? हे सर्व कुठं तयार होतं? पँक्रियाच्या लँगर हॅन्ड्स ऑफ बीटा सेल्समधून तयार होतात, आणि ज्यावेळेस ते रक्तप्रवाहामध्ये येतात त्यावेळेस त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं. ती एनर्जी आपण डेली रुटीन लाईफमध्ये यूज करत असतो, एक्झरसाईज करण्यासाठी, काम करण्यासाठी, एक वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवण्यासाठी ती एनर्जीचा आपण उपयोग करत असतो. आफ्टर द इटिंग अ मिल द हार्मोन इन्सुलिन अलाव द शुगर टू एंटर द बॉडी सेल. ज्यावेळेस आपण मिल घेतो, जेवण करतो, त्यावेळेस नाही का हार्मोन इन्सुलिन काय करतो? शुगरला आपल्या बॉडी सेल्समध्ये एंटर करण्यास सांगतो, आणि त्यावेळेस एंटर केल्यानंतर तिथं काय तयार होती? एनर्जी तयार होते. तर मग असा हायपरग्लायकेमिया होत असतो. जर जास्त अमाऊंटमध्ये जर का तुम्ही मिलमधून ग्लुकोज उचलतात आणि त्या ग्लुकोजचं युटिलायझेशन झालं नाही तर हायपरग्लायकेमिया होत असतो. हाऊ डज हायपोग्लायकेमिया एजंट? तर हायपोग्लायकेमिया कसा होतो? इट ऑकर व्हेन यू हॅव टू मच इन्सुलिन इन युअर ब्लड स्ट्रीम. जर तुमच्या रक्तामधील शुगर खूप कमी असेल, दिस माइट टू हॅपन इफ डज नॉट ईट फॉर सेव्हरल आवर. जर का तुम्ही सतत 2-2, 3-3 तासात जेवला नाही तर तुमची ब्लड शुगर लेवल कमी राहत जाईल, आणि त्यावेळेस तुम्हाला चक्कर येऊ शकते, किंवा तुम्हाला डायबेटिक कोमामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. म्हणून नाही का दर 2-3 तासाला तुम्हाला स्वीट खावं लागतं. अशा कंडिशनला हायपोग्लायकेमिक म्हणतात. तर क्लासिफिकेशन ऑफ डायबेटिक मेलायटस. डायबेटिक मेलायटसचे 4 प्रकार पडतात. एक म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक मेलायटस, दुसरा म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक मेलायटस, तिसरं म्हणजे माल न्यूट्रिशन रिलेटेड डायबेटिक मेलायटस, चौथा म्हणजे सेकंडरी डायबेटिक्स. तर पहिलं इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक मेलायटस, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जिवेलिन. जिवेलिन मीन्स काय? यूथमध्ये जे होणारे डायबेटिक मेलायटस आहे, या कंडिशनला फर्स्ट IDDM म्हणतात, टाईप 1 डायबेटिक म्हणतात. यामध्ये होतं काय की नाही का, पँक्रिया फेल टू प्रोड्यूस इनफ इन्सुलिन, म्हणजे पँक्रिया जी इन्सुलिन तयार करतं, लँगर हॅन्स बीटा सेल्सपासून जे तयार करतं ते तयार करू शकतच नाही. इनसफिशियंट अमाऊंटमध्ये ते तयार करतं, आणि ते पूर्णपणे ब्लड सेलमध्ये पोहोचत नाही, त्यामुळे एनर्जीच निर्माण होत नाही. म्हणून टाईप 1 डायबेटिक्स त्याला म्हणतात IDDM, इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक मेलायटस. इन्सुलिनवर पूर्णपणे डिपेंडंट असल्यामुळं त्यांना इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक मेलायटस म्हणत असतात. हे शक्यतो यूथमध्ये जे काही 16 ते 30, 16 to 13 एजच्या ग्रुपमधील जे काही पर्सन असतात, यूथ असतात, त्यांना ते होतात. टाईप 2 डायबेटिक मेलायटस, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अडल्ट ऑनसेट डायबेटीस, म्हणजे शक्यतो हे एल्डर पर्सन, वयस्कर लोक, 30च्या अबाव जे काही एज असेल त्या लोकांची, ते लोक जर फिरत नसेल, एक्झरसाईज करत नसेल, त्या लोकांमध्ये हा दिसतो. प्रायमरी कॉज एक्सेसिव्ह बॉडी वेट. जर तुमचं बॉडी वेट असेल खूप जास्त प्रमाणात, आणि जर तुमची हालचाल एक्झरसाईज जर का नसेल, लॅक ऑफ एक्झरसाईज असेल, तर तुम्हाला 100% तुम्ही टाईप 2 डायबेटिक्सने सफर करणारा पर्सन असाल. तर टाईप 3 डायबेटिक मेलायटस काय? तर माल न्यूट्रिशन रिलेटेड डायबेटिक मेलायटस. इन दिस टाईप डायबेटिक मेलायटस पँक्रिया फेल टू प्रोड्यूस ॲडेक्वेट इन्सुलिन. पँक्रिया त्याचं काम करणंच बंद करतात. आणि काय काम करणं बंद करतात? इन्सुलिन तयार करण्याचं काम, किंवा इन्सुलिन रक्तामध्ये पोहोचविण्याचं कामच बंद करतात. मग त्याला काय म्हणतात? माल न्यूट्रिशन रिलेटेड डायबेटिक मेलायटस. तर हे शक्यतो 15 ते 30च्या एजमधील यूथ्सला होतं असतं. आणि हे केव्हा होतं? जर तुम्ही नाही का सतत एका जागी बसून वर्क करत असाल, ऑफिस वर्क करत असाल, किंवा बिझनेस करत असाल, आणि जर तुम्ही एक्झरसाईज करत नसाल, तर या एजमध्ये तुम्हाला तो दिसून येतो. टाईप 4 काय? सेकंडरी डायबेटीस ड्यू टू द सर्टन पॅनक्रियाटिक डिसीज ऑन जेनेटिक सिंड्रोम ऑर मे ड्रग इंड्यूस. म्हणजे जर का तुम्ही नाही का, फोर्थ कसा येतो? जेनेटिक येतो. जेनेटिक म्हणजे काय की जर तुमच्या नाही का वडिलांना असेल, फादरला असेल, तर तुम्हाला तो 100% होणार, कारण की ते जेनेटिकली जीन्सद्वारे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जातात. म्हणून नाही का शक्यतो म्हणतात बघा की तुमच्या फादरला डायबेटीस तुम्हाला 100% होणार. का? ते जेनेटिक असल्यामुळे,
हेरिडिटी म्हणतात त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे नाही का ड्रग इंड्यूस, जर तुम्ही नाही का ड्रग घेत असाल, स्मोक करत असाल, तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला डायबेटिक मेलायटस होऊ शकतो. तर मग ही आत्तापर्यंत आपण नुसतं ऐकलं की डायबेटिक मेलायटस, पण हे डायबेटिक मेलायटस किंवा इन्सुलिन हे कसं तयार करतं, कसं वर्क करतं हे आपण बघूया. तर सर्वात पहिले समजून घ्या की पॅनक्रिया, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॅनक्रिया. पॅनक्रिया हे असं ऑर्गन आहे, या ऑर्गनमध्ये बीटा लँगरहॅन्स ऑफ सेल असतात. ह्या लँगरहॅन्स सेल्स असतात, एंडोक्राईन सेल्स असतात. या सेलपासून आपण इन्सुलिन वगैरे तयार करत असतो. या इन्सुलिन ज्यावेळेस रक्तामध्ये उतरल्यानंतर ब्लड स्ट्रीममध्ये उतरल्यानंतर ती एनर्जी निर्माण करते. आता ते कसं करते आपण बघूया. द आयलेट ऑफ लँगरहॅन्स आर रिजन ऑफ द पॅनक्रिया that contain its endocrine cell. It discovered in 1869 by German scientist Paul Langerhans at the age of 22. ज्यावेळेस हा पॉल लँगरहॅन 22 एजचा होता, त्याने युनिव्हर्सिटीमध्ये सर्वात यंगेस्ट पर्सन होता. त्याने समजून सांगितलं सर्व लोकांना, सर्व जगाला की 1869मध्ये की आयलेट ऑफ लँगरहॅन्स म्हणजे नाही का पॅनक्रियामध्ये असणारं जे काही हेअर लाईक स्ट्रक्चर आहे याला काय म्हणायचं, लँगरहॅन्स. त्या स्वतःचं नाव दिलं त्याला, लँगरहॅन्स. इट अ रिजन ऑफ अ पॅनक्रिया कंटेन एंडोक्राईन सेल. त्याने सांगितलं या रिजनमध्ये एंडोक्राईन सेल्स निर्माण आहे. या एंडोक्राईन सेल काय काम करतात, 5 प्रकारचे एंडोक्राईन सेल्स असतात शरीरामध्ये. तर पहिली सेल म्हणजे अल्फा, बीटा, डेल्टा, पीपी सेल आणि पिल्सन सेल. तर आपण बघूया. द हार्मोन प्रोड्यूस इन आयलेट ऑफ लँगरहॅन्स आर सिक्रेटेड डायरेक्टेड इन टू द ब्लड फ्लो बाय 5 डिफरंट टाइप्स ऑफ द सेल. मग हे 5 प्रकारे रक्तामध्ये उतरतात. तर अल्फा सेल ग्लुकेगॉन म्हणून उतरतात, बीटा सेल इन्सुलिन आणि अमायलिन म्हणून रक्तामध्ये उतरतात, डेल्टा सेल स्टोमॅस्टॅटिन म्हणून रक्तामध्ये उतरतात, पीपी सेल पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड म्हणून उतरतात आणि इपिल्सन सेल हे घेरलिन म्हणून उतरतात. असं सर्वांचं मिळून 100% हे सेल्स ब्लडमध्ये उतरल्यानंतर एनर्जी निर्माण होते. अशी सहजपणे निर्माण नाही होतं. हे 5 ज्यावेळेस सेल्स पूर्ण त्यांचं इंडोक्राईन सेल्स उतरतात, त्यांच्या केमिकल्स कंटेंट सोडतात, त्यावेळेस नाही का हे ग्लुकॅगॉन, इन्सुलिन, स्टोमॅस्टॅटिन, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड आणि घेरलिन हे तयार होतं आणि हे तयार झाल्यावरती एनर्जी निर्माण होते. हे समजण्यासाठी हे तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स यासाठीच काढलेलं आहे की कोणत्याच चॅप्टरमध्ये कोणताच तुमचा फॅकल्टी मेंबर असेल कॉलेजमधला इतका डीपमध्ये तुम्हाला नाही सांगणार, पण मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ हायपोग्लायसेमिक एजंट. आता बघा, आपण या अगोदर क्लासिफिकेशन कोणाचं बघितलं, डायबेटिक मेलायटिस या डिसीजचं क्लासिफिकेशन बघितलं. आता आपण जे क्लासिफिकेशन बघत आहोत हे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, म्हणजे आता आपल्याला या डायबेटिकवरती मात करण्यासाठी कोणते कोणते मेडिकेशन वापरले पाहिजे, कोणते मग ते नॅचरल प्रिपेअर म्हणजे काय, प्लांट प्रोडक्ट म्हणजे काय, गॉर्गम, हार्मोन असेल तर इन्सुलिन, आणि ओरल जे काही सिंथेटिकली प्रिपेअर्ड आहे, सायंटिस्टने प्रिपेअर केलेले, फार्मसी सायंटिस्टने प्रिपेअर केले, त्यांचं नाव काय, सल्फोनिल युरियाज. त्याचं एक्झाम्पल आहे क्लोरप्रोपामाइड अँड टोलब्युटामाइड. बिग्युनाइड बघा, तुम्ही सर्व मेडिकल वरती कोणी काम करत असेल त्याला माहिती असेल. बिग्युनाइड्सचं एक्झाम्पल फेनफॉर्मिन आणि मेटफॉर्मिन हे कंटेन ग्लायकोमेट GP2चं असतं. म्हणजे ज्या काही डायबेटिसच्या पेशंट असतात त्यांचे जे काही मेडिकेशन असतात, टॅबलेट्स असतात, त्याच्यामध्ये फेनफॉर्मिन आणि मेटफॉर्मिन 100% दिसत असतं. तर हेच क्लासिफिकेशन आपण पुढे कंटिन्यू करत आहोत. तर पहिला ड्रग आहे इन्सुलिन. इन्सुलिन हा असा पदार्थ हा पॅनक्रियाच्या लँगरहॅन्स सेल्समधून आपण काढतो. तर मग आपण एखाद्या व्यक्तीच्या काढू नाही शकत, ठीक आहे. तर मग आपण कोणाच्या काढतो, तर पिग्स आणि ओक्स, ठीक आहे. तर पिग आणि ओक्समधून आपण ते एक्स्ट्रॅक्ट आउट करतो आणि ते आपण पर्सन जे काही लॅक ऑफ इन्सुलिन तयार करणारे जे काही किंवा जे डायबेटिसने शिकार पेशंट असतात त्यांना आपण इन्सुलिन देत असतो. इट इज अ हार्मोन प्रोड्यूस बाय बीटा सेल ऑफ आयलेट ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रिया. हे तर आपल्याला समजलंच आहे. सोर्स काय आहे याचं, पॅनक्रिया ऑफ अ पिग अँड ओक्स. जर तुम्ही नाही का साऊथ आफ्रिकामध्ये गेलात तर साऊथ आफ्रिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिग अँड ओक्स यांच्या पॅनक्रियामधून ते एक्स्ट्रॅक्ट आउट केलं जातं. प्रॉपर्टीज, इट इज अ व्हाईट पावडर स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. ते हे काय, व्हाईट कलरची पावडर फॉर्ममध्ये मिळतात आणि स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. जर तुम्ही फार्मास्युटिकली इंजेक्शन्स तुम्ही बघितले असाल, ठीक आहे, तर हे इंजेक्शन आपल्या बिलो टू 8 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण फ्रीजमध्ये ठेवलेले असतात मेडिकलमध्ये हे इन्सुलिन, ठीक आहे. स्टॅबिलिटी अँड स्टोरेज, इट्स सेन्सिटिव्ह टू हीट अँड लाईट अँड हेन्स इट स्टोर इन वेल क्लोज कंटेनर ॲट द टेम्परेचर बिलो 8 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण हे डोसेज फॉर्म ठेवत असतो.
मित्रांनो, तर याचा यूज काय आहे? टू ट्रीट IDDM, जो पहिला टाईप 1 डायबेटिक आहे त्यासाठी याचा सर्वात मोठ्या प्रमाणात यूज होतो. तर मग हा इन्सुलिन जो काय आहे, इन्सुलिन आपण इंट्रामस्क्युलर म्हणजे आपण मसलमध्ये ते देतो, पायावरती आणि हातावरती. स्मॉल इंजेक्शन असतात त्याचे आणि त्याची नाही का सिरीन असते, ती एकदम छोटी असते, ठीक आहे. ती फक्त मसलमध्ये थोड्या प्रमाणात जाते आणि तिथं आपण ते इंजेक्शन देतो. तर त्यामुळं मसलमध्ये देतो आपण ते. टू ट्रीट IDDM, टू रेग्युलेट कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, टू ट्रीट हायपरकॅलेमिया अँड टू ट्रीट डायबेटिक कोमा. जे पेशंट इनसफिशियंट अमाऊंटमध्ये इन्सुलिन तयार करतात त्या लोकांना आपण किंवा त्यांना नाही का तुम्हाला सांगितलं मी, सडन त्यांना डायबेटिक कोमासुद्धा येऊ शकतो, त्या अशा पेशंटला आपण इन्सुलिन देत असतो. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय अवेलेबल आहे? फक्त इंजेक्शन अवेलेबल आहे. इन्सुलिन इंजेक्शन, बायोफेजिक इन्सुलिन इंजेक्शन, ग्लोबलिन झिंक इन्सुलिन इंजेक्शन. तर हे असे 4 प्रकारे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन अवेलेबल आहे. नंतर क्लोरोप्रोपामाइड. तर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं की फर्स्ट रिंग आहे, त्या रिंगला नाही का पॅरा पोझिशनला क्लोरोबेन्झिन सल्फोनिल आहे. नंतर सल्फोनिल ग्रुप वरच्या साईडला तुम्हाला दिसेल S डबल बॉन्ड O, आणि त्याचा थर्ड नंबरची रिंग जी काय आहे ती प्रोपिल युरियाची रिंग आहे. प्रॉपर्टीज काय? इट इज ऑकर ॲज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर विच इज ऑर्डरलेस, टेस्टलेस आणि प्रॅक्टिकल इन सोल्युबल इन वॉटर. तर स्टोरेज काय याचं? इट वेल क्लोज स्टोअर कंटेनरमध्ये करतात. मित्रांनो, आपण ज्यावेळेस हायग्रोस्कोपिक एखादं मेडिकेशन किंवा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन घेतो त्याला आपण टाईटली क्लोज वेल कंटेनरमध्ये ठेवतो. कारण की नाही का काय होतं की हायग्रोस्कोपिकमध्ये जर का तुम्ही झाकण त्याचं जर का उघडं ठेवलं तर त्याची प्रॉपर्टी चेंज होते, त्याची स्टॅबिलिटी चेंज होते. पण जर का तो हायग्रोस्कोपिक नसेल तर ते झाकण जरी एखाद्या टॅबलेटचं किंवा उघडं राहिलं किंवा एखाद्या पावडर फॉर्म ड्रगचं उघडं राहिलं तर त्याची स्टॅबिलिटी इन्हान्स होत नाही. तर असाच हा ड्रग आहे क्लोरप्रोपामाइड. हा हायग्रोस्कोपिक नसल्यामुळे हा खूप मोठ्या प्रमाणात यूज होतो. यूज टू ट्रीट नॉन इन्सुलिन डायबेटिक मेलिटस टाईप 2 डायबेटिक्समध्ये हा यूज केला जातो. माइल्ड टू मॉडरेट म्हणजे कमी म्हणजे कमी MG पासून तर जास्त MG पर्यंत सर्व फॉर्ममध्ये आपल्याला डायबेटिक पेशंटमध्ये दिसतो. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय? तर क्लोरप्रोपामाइड टॅबलेट्स. हा फक्त टॅबलेट फॉर्ममध्येच अवेलेबल आहे. तर ब्रँड नेम काय याचं? डायबेटॉल, डायबेटिन अँड क्लोरफॉर्मिन. नेक्स्ट काय ड्रग? टोलब्युटामाइड. इट ऑकर इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर विच इज ऑर्डरलेस, प्रॅक्टिकली इन सोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन अल्कोहोल. स्टोरेज काय? इट इज वेल क्लोज कंटेनरमध्ये ठेवलं जातं. याला काही विशेष काही कंटेनर वापरले जात नाही. इट कंट्रोल ब्लड ग्लुकोज इन प्रिव्हियसली अनट्रीटेड नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक मेलिटस. की जे लोक नाही का ग्लुकोजवरती कंट्रोल करू शकत नाही, जे लोक एक दिवसात टॅबलेट घेतात त्यांच्यामध्ये टोलब्युटामाइडचा मोठ्या प्रमाणात यूज असतो. टोलब्युटामाइड टॅबलेट्स हा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनमध्ये फक्त टॅबलेटमध्येच अवेलेबल आहे. त्याचं ब्रँड नेम काय? टोलब्युटॅब अँड रोजस्टेनिन. आता बिगिनर क्लासिफिकेशन आपण बघतोय. बिगिनर क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला नाही का केमिकल नेम बघा या स्ट्रक्चरचा. सर्वात मोठ्या फॉर्ममध्ये यूज केले जाणारे 2 ड्रग असतात डायबेटीसमध्ये. तर त्याच्यामध्ये एक फेनफॉर्मिन आणि मेटफॉर्मिन आहे. तर फेनफॉर्मिनचं स्ट्रक्चर जर का तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये नाही का 1 पोझिशनला जी बेन्झीन रिंग आहे 1,2-फिनिल इथिल, ठीक आहे. आणि बिग्युनाइड हा ग्रुप अटॅच आहे. ही सिम्पल रिंग आहे, सर्वांना पाठ करून ठेवायची. तर याची प्रॉपर्टी पाहिली तर इट इज ऑफिशियल ॲज HCl साल्ट विच इज क्रिस्टलाइन पावडर अँड हॅज ऑर्डरलेस अँड बिटर इन टेस्ट. इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ऑल्सो अल्कोहोल. तर मित्रांनो, हा जो काही ड्रग आहे हा फ्रीली सोल्युबल इन वॉटर आहे. म्हणजे हा नाही का ड्रग तुम्ही जर आपण वॉटरमध्ये मिक्स केला तो इझिली वॉर्म केल्यावरती लगेच सोल्युबल होऊन जातो आणि ऑल्सो सोल्युबल इन अल्कोहोल. स्टोरेज काय? तेवढं एक ॲडव्हान्टेज झालं. नंतर स्टोरेज इट वेल क्लोज कंटेनरमध्ये स्टोअर केलं जातं. तर म्हणजे सिम्पल कंटेनरमध्येच ते यूज करतो आपण. याला काही जास्त प्रिकॉशन्स घ्यावं लागत नाही की आंबर कलर वगैरे सर्व यांचे रिकमेंडेशन लागत नाही. सिम्पल कंटेनरमध्ये ते ठेवू शकतो. यूज काय? यूज टू ट्रीट नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक मेलिटसमध्ये यूज होतात. नंतर सेकंड यूज काय त्याचा? टू रेड्यूस ब्लड शुगर लेवल इन अ कॉर्टिझोन इंड्यूस हायपरग्लायकेमिया. तर कॉर्टिझोन म्हणजे काय? थोडक्यामध्ये असा पेशंट जो डायबेटिक कोमामध्ये गेलेला आहे त्या कोमामध्ये गेलेल्या पेशंटला त्याची शुगर लेवल कमी करून त्याला बाहेर काढण्याच्या कंडिशनला आपण यूज करू शकतो. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय? तर फेनफॉर्मिन टॅबलेट अँड ब्रँड नेम सुक्रोनेज अँड बिझलिम. नेक्स्ट सर्वात महत्त्वाचा ड्रग आहे हा मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिन सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये यूज करतो. एशियाटिक कंट्रीजमध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये यूज करणारा
सर्वात मोठा ड्रग म्हणजे मेटफॉर्मिन आहे. इट इज ऑफिशियली ॲज HCl साल्ट विच इज अ क्रिस्टलाइन पावडर अँड हॅज ऑर्डरलेस अँड बिटर इन टेस्ट. इट इज अ फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म. मागच्या प्रिव्हियस ड्रग सारखंच त्याचं आहे. हा अल्कोहोलमध्ये सोल्युबल होता मागचा ड्रग आणि हा आता क्लोरोफॉर्ममध्ये सोल्युबल होतो. याची स्टॅबिलिटी इतर ड्रगपेक्षा सर्वात जास्त आहे, म्हणून मेटफॉर्मिन हा सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग वापरला जातो. स्टॅबिलिटी काय, इट इज हायग्रोस्कोपिक. हा तर आता हायग्रोस्कोपिक आहे, तर हायग्रोस्कोपिक असल्यामुळे काय, इट स्टोर इन टाईटली क्लोज वेल कंटेनरमध्ये ते ठेवला जातो. युजेस काय, तर यूज टू ट्रीट नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक मेलाडसमध्ये हा सर्वात मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत असतो. नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक विथ इन्सुलिन म्हणजे इन्सुलिन सोबत जो काही ड्रग दिला जातो तो हा आहे ओबेसिटी. बघा पाश्चात्य देशामध्ये जे काही अमेरिका नंतर युरोप कंट्रीजमध्ये ज्या लोकांना ओबेसिटी म्हणजे ज्या लोकांचं पोट हे वाढलेलं असतं, जास्त काळ एकाच जागेवर बसून काम करून न एक्झरसाइज करता जर का तुम्ही सर्वाईव्ह करत असाल तर तुम्ही ओबेसिटीचे शिकार असतात. ओबेसिटीमध्ये काय होतं की तुम्ही हाय अमाऊंटमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज घेतात पण तुम्ही एनर्जी वेस्टच करत नाही. जर तुम्ही एक्झरसाइज केली नाही, तुम्ही व्यायाम केला नाही तर तुमच्या कॅलरीज बर्न होत नाही आणि त्या बर्न न झाल्यामुळं तुमचं पोट हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. या कंडिशनला ओबेसिटी म्हणतात. तर पाश्चात्य देशामध्ये म्हणजे की युरोप कंट्रीज आणि अमेरिकाचे जे काय युनायटेड अमेरिका या कंट्रीजमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये डायबिटीसचे पेशंट दिसतात. तिथं जवळपास 90 ते 95% डायबिटीस म्हणजे घराघरात प्रत्येक ठिकाणी डायबिटीसचा पेशंट असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की मेटफॉर्मिन हा का सर्वात जास्त युरोप आणि अमेरिकाच्या देशामध्ये कंट्रीजमध्ये आपल्याला बघायला मिळतो. कारण की तिथं ते ओबेसिटीचे खूप लोक शिकार असतात आणि त्यांची कॅलरीज बर्न होत नाही, त्यामुळे नाही का इन्सुलिन शरीरामध्ये खूप वाढते आणि खूप वाढल्यामुळं काय होतं की ते डायबिटीसचे शिकार होतात. मग त्यांचं ब्रँड नेम काय, मेटफॉर्मिन टॅबलेट फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनमध्ये अवेलेबल आहे. ब्रँड नेम काय, डायबेक्स अँड डायफॉर्मिन आहे. तर मित्रांनो लास्ट ड्रग आहे, तर नाव आहे ग्लिबेनक्लेमाइड. हे ग्लिबेनक्लेमाइड हे सर्वात ब्रँडेड ड्रग आहे, सर्वात पोटेंट आहे, सर्वात जास्त वेटने सर्वात जास्त ड्रग आहे. मोस्ट पोटेंट ऑन वेट बेसिस. इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर अँड ऑर्डरलेस, स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड स्पॅरिंगली सोल्युबल इन क्लोरोफॉर्म. स्टोरेज काय, इट स्टोर इन वेल क्लोज कंटेनर. यूज काय त्याचा, यूज टू ट्रीट नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटसमध्ये यूज केलं जातं. आता याचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय, तर ग्लिबेनक्लेमाइड टॅबलेट फॉर्ममध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात दिसतं. याचा ब्रँड नेम काय, डॅवनिल अँड युगेक्लॉन. तर मित्रांनो आज आपण हा हायपोग्लायकमिक एजंट हा चॅप्टर बघितलेला आहे. खूप सिम्पल आहे हा चॅप्टर. या चॅप्टरमध्ये आपण त्याची डेफिनेशन बघितली आणि या डेफिनेशनमधूनच आपलं सर्वात जास्त गोष्ट शिकायला मिळते. काय डेफिनेशन, द ड्रग विच आर यूज टू ट्रीट लोअर ब्लड शुगर लेवल म्हणजे रक्तातील शुगर लेवल कमी करणे जो काही ड्रग करतो त्याला काय म्हणतात, हायपोग्लायकमिक एजंट म्हणतात. तर असा सिम्पल माझ्या परीने मी तुम्हाला सिम्पल फॉर्ममध्ये हा तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तुम्ही याला रिपीट करून बघू शकतात आणि नीटप्रमाणे समजून घेऊ शकतात. तर हा जो काही चॅप्टर आहे हा चॅप्टर खूप पोटेंट आहे. हा चॅप्टर कार्डिओव्हेस्क्युलर नंतर सर्वात महत्त्वाचा चॅप्टर म्हणून गणला जातो. हा चॅप्टरची तयारी प्रत्येकाने केली पाहिजे. जे काही स्ट्रक्चर ड्रग आहे त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि नाही का सर्वांनी ब्रँड नेम आणि फार्मास्युटिकल प्रॉपर्टीज ह्या सर्वांनी नीट प्रकारामध्ये पाठ करून घ्यायला पाहिजे. कारण की स्टोरेज युजेस तर सर्वांना माहितीच असतात. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन तुम्ही काहीही लिहू शकता, टॅबलेट इंजेक्शन लिहू शकतात, पण जी काय प्रॉपर्टी आहे आणि त्याचं ब्रँड नेम आहे हे बदलता येत नाही. तर म्हणून तुम्ही ते प्रॉपर्टी आणि ब्रँड नेम हे पाठ करा, स्ट्रक्चर पाठ करा आणि मेन म्हणजे इंट्रोडक्शन माहीत पाहिजे. हायपोग्लायकमिक नेमकं काय काम करतात, नंतर त्याचे क्लासिफिकेशन काय आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर मग हा चॅप्टर आपला इथे झालेला आहे. सर्वांनी त्याला नीटपणे लक्ष द्या, प्रिपरेशन करा. तर हा आपला चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू वन्स अगेन.